नमस्कार, स्वागत है आपका जेड न्यूज में। मैं हूं आपके साथ रवीक्षा शर्मा और आप देख रहे हैं खबर अपडेट। आइए शुरुआत करते हैं आज की ताजा खबरों के साथ। सगळ्यांचे स्वागत। 6 मे रोजी 6 मे 2026 या रोजी मी हायकोर्टात एक PIL दाखल केली आणि त्या PILमध्ये भूमिवळचं जे अनधिकृत बांधकाम चालू आहे त्याची पूर्ण माहिती PILच्या माध्यमातून दिली। त्यावेळेस आपल्या मीडियाच्या माध्यमातून देखील पूर्ण माहिती दिली की हे अनधिकृत बांधकाम नुसतं मॉलचं नाही, एक 5-10 लाख फुटाचंच नाही, तर अगोदर देखील झालेलं 1 करोड फुटाचं बांधकाम जे अनधिकृत आहे आपण सगळं पाहिलं असेल। ही माझी PILची कॉपी आहे। त्याच्यानंतर साधारणतः मी त्या संदर्भात एक माहिती मागवली होती। हे माझं पत्र आहे, मी ती माहिती मागवली होती MMRDAकडे की हे जे काम चालू आहे मॉलचं त्याच्या व्यतिरिक्त बाजूचं याच्यात आपली काही परवानगी आहे का। तर त्याच्यात MMRDAने मला स्पष्ट उत्तर दिलं होतं 22 एप्रिलला। तर त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी या सगळ्या सर्वे नंबरमध्ये दिलेली नाही, म्हणजे हे बांधकाम अनधिकृत आहे हे डिक्लेअर झालं। आता काल मी एक ॲडव्हर्टाईज बघितली, ही बघा ॲडव्हर्टाईज, आणि सगळ्या यूट्यूबला सगळीकडे चालू आहे की या मला वाटतं क्रायटेक्स म्हणून आहे, बर्गर किंग मॅकडीचं, हे उद्या तिथं ओपनिंग होतं आणि जे 100% अनधिकृत बांधकाम आहे तिथं अशा प्रकारचं ओपनिंग म्हणजे MMRDAला पत्र दिलं होतं, कारवाई होत नाही, कुठूनच कारवाई होत नाही, वरून हा बिल्डर आता उद्या याचं ओपनिंग करतो आहे। याच्या उद्घाटनाला जाऊ आपण सगळे, तुम्ही पण या, मी पण येईन उद्घाटनाला, कारण ते करायला लागेल। म्हणजे आपल्याला शासनाचे निर्देश आणून द्यायला लागेल की म्हणजे नक्की एक व्यापारी आहे, जो व्यापारी आहे का सरकार आहे, आणि याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही तर का होत नाही। आणि आपण पाहिलं असेल, मी त्या दिवशी तुम्हाला बोललो होतो की हे 2018, 2021, 2019 अशा सगळ्यांच्या PIL आहेत आणि याच्यात त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे त्या PILमध्ये ना की 2021 नंतर त्यांनी नवीन कुठलंही अनधिकृत बांधकाम उभे करू नये, त्याच्यावर MMRDAने कारवाई करावी। साधारणतः 22 ते 26 एकर जागेमध्ये, शासकीय जागेत जे बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम हटवण्यात यावं। आणि त्याच्यानंतर आता एक मला ऑनलाईन माहिती मिळाली, तेही देतो। साधारणतः ही 2021ची आहे ना, कुठे गेलं 30/9/2021 ही घ्या। तत्कालीन राज्यमंत्र्यांनी स्पष्टपणे विषय दिलेला आहे की पिंपलाज भिवंडी येथे सुरू असलेल्या भूमिवळ प्रकल्पामध्ये शासनाच्या 25 एकर सरकारी गुंजन जागेमध्ये अनधिकृत बांधकाम करून कोणतीही परवानगी न घेता शासनाचा करोड रुपयाचा महसूल बुडवून व या विकासकावर कारवाई करण्याबाबत, आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की या उपरोक्त विषयानुसार याची पूर्ण चौकशी व्हावी आणि याचा अहवाल त्यांना 1-2 आठवड्याच्या आत द्यावा। हा विषय आहे 30/9/2021। म्हणजे एक राज्यमंत्री जेव्हा असे पत्र देतात त्याच्यानंतर सुद्धा ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। आता आज आपण एवढं कोर्टात, मी स्वतः PIL दाखल केली, आता मी मेलही करणार आहे, MMRDAलाही मेल करणार आहे, कलेक्टर साहेबांनी मेल करणार आहे की 100% अनधिकृत बांधकाम असताना उद्या त्याचं ओपनिंग होतं आणि तेही जाहीररित्या, चला तेही गुपचूप झालं असतं तर गोष्ट वेगळी होती, मीडियाला वगैरे ॲडव्हर्टाईज देऊन, आणि ॲक्टर लोक ॲडव्हर्टाईज देतात, देऊन ना हे ओपनिंग सगळ्यांसमक्ष होते। ही चुकीची गोष्ट आहे, याच्यावर खरं म्हणजे शासनाने आळा घालला पाहिजे, याच्यावर कारवाई करायला पाहिजे, परंतु MMRDA याच्यावर कारवाई करत नाही किंवा कलेक्टर ऑफिसकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। आता मी शेवटची तक्रार, मी आता ही प्रेस कॉन्फरन्स आठवड्यावर मी मेल करणार आहे आणि मेलद्वारे त्याच्यावर आज किंवा उद्याच कारवाईची मागणी करतो, कारण उद्या संध्याकाळी 4 वाजता त्यांनी त्याचं उद्घाटन ठेवलं। हा जो अनधिकृत बांधकामांचा विषय आहे, एक तर अगोदर शासनाच्या जागेवर काम केलं, पण नक्की याच्यात अधिकारी का मौन धारण करतात, का बोलत नाही, का कारवाई करत नाही,
तर याच्यासाठी ही आता मी नोटीस देणार आहे आणि मला वाटतं जर कारवाई नाही झाली तर पुढच्या आठवड्यात सगळ्या लोकांना, शेतकऱ्यांना, सगळ्यांना घेऊन एक आंदोलन करण्यात येईल.